पूजा खेडकर. पूजा खेडकरच्या आईने पंकजा मुंडेंना संस्थेला 12 लाख काय दिले आणि पंकजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. पूजा खेडकरचे कारनामे कमी होत नाहीत. तो तिच्या आईने मुळशीमध्ये बंदुकीचा धागा दाखवून शेतकऱ्याला धमकावल्याचे प्रकरण समोर आलंय. त्या तिच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिवाय पोलिसांनी तिची आई मनोरमा हिला नोटीस धाडली आहे. आणि नेमकं काय एवढं काय की पुण्यातल्या बाणेर भागात तिच्या आईने बोंगस बांधकाम केल्याचे प्रकरण पुढे आले. त्यामुळे मनपाचे आणि त्यांच्या घरावर नोटीस धडकवली आहेत. तर मागच्या 5 वर्षापासून राजकीय विसर्जनवासात असलेल्या गेलेल्या आणि पंकजा मुंडेंना आता कुठे आमदारकी मिळाली. विधान परिषदेवर त्यांची निवड झाली खरी, पण परंतु अडचणीत सापडल्याची शक्यता. त्याचं कारण आहे पूजा खेडकर. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या कारणामुळे तिची वाशिमला बदली करण्यात आली. आधी अधिकाऱ्याचा दबाव आणल्याचं प्रकरण, नंतर वरिष्ठांची केबिन बळकावली आणि खाजगी गाडीला लाल दिवा लावला, त्यानंतर बदली झाली. त्यानंतर मात्र पूजा खेडकरने कोट्यावधीची संपत्ती असताना बोंगस OBC प्रमाणपत्र आणि नोकरी मिळाल्याचे प्रकरण पुढे आले आणि सगळ्यांना धक्का बसला. एवढंच नाही तर दिव्यांग बनावट प्रमाणपत्रही पूजाने मिळवले प्रकरण समोर आलंय. या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी करावी अशी विरोधी पक्षाची मागणी केली. पूजा खेडकरचे कारनामे काही कमी होत नाहीत. तो तिच्या आईने मुळशीमध्ये बंदुकीचा धागा दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचं प्रकरण पुढे आलं. त्या तिच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल झाले. शिवाय पोलिसांनी तिची आई आणि मनोरमा हिला नोटीस धाडली. एवढं कमी काय, पुण्यातल्या बाणेर भागात तिच्या आईने बोंगस बांधकाम केल्याचं प्रकरण पुढे आलं. त्यामुळे मानापाने त्याच्या घरावर नोटीस धडकवली आहेत. पूजा खेडकरच्या कुटुंबात आणखीन एक प्रकरण समोर येत आहे. पूजाची आई मनोरमा हिने भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाला 12 लाख रुपये दिल्याचा चेक दिल्याचं पुढे आलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं असून चेकचा फोटो देखील प्रसिद्ध केला आहे. दरम्यान पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचे बंधू माणिक खेडकर आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा आणि राज्यसभेची उमेदवारी मिळावी असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी मोठ्या देवीला साकडे घातले होते. पंकजा मुंडे यांनी उमेदवारी मिळाली तर देवीला 1.5 किलो वजनाच्या चांदीचे मुकुट अर्पण करू असं ते म्हणाले होते. पंकजा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली तेव्हा आपलं नवस फेडला होता. दिलीप खेडकर यांनी पत्नी डॉक्टर मनोरमा खेडकर या भालगावच्या माजी सरपंच आहेत. त्यांचे वडील देखील प्रशासकीय अधिकारी होते. भालगाव मधूनच भाजप उमेदवारी आणि विजय विखे यांचा काही स्थानिकांना विरोध केला होता आणि गावातूनच खासदारकाला विरोध झाला असल्याने माणिक खेडकर आणि तालुका अध्यक्ष काढून घेतले गेले अशी चर्चा होती. विखे आणि खेडकर यांच्यात वाद निर्माण होता. त्यामुळे दिलीप खेडकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांचा 6,11,000 मतांनी पराभव झाला. पूजा खेडकर ही 2023 ची बॅचची IAS अधिकारी आहे आणि पुण्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून ती काम करत असताना पूजा काही वादामुळे प्रसिद्धी होतात आली. वादानंतर तिची वाशिममध्ये बदली करण्यात आली आणि पूजा खेडकर अलीकडच्या काळात तिच्या मागण्या आणि कृतीमुळे चर्चेत आहेत. वास्तविक पुण्याचे प्रमोशन IAS अधिकारी म्हणून काम करत असताना अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप पूजावर आणि प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यावर मिळत नाही. त्या सुविधाची मागणी पूजा कार्यालयात करायची. एवढेच नाही तर पूजाने ते वैयक्तिक अडीवर लाल दिवाळी लावला होता.